थँक्यू विजय सर. सलामीची जोडी राजावली संघाची मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. रोशन आणि भूमित. मला वाटतंय समोरच्या दिशेला आपण जे पाण्याची सोय करायची आहे. प्लीज जे डाव्या हातावर जो मंडप आहे त्याच्यामध्ये जे बसलेले प्रेक्षक आहेत त्याने कृपया करून शांत बसावे. आयोजकांकडून तुम्हाला विनंती केली जाते. तर दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. सेमीफायनल क्रमांक 1. पहिल्या षटकातला पहिला चेंडू. रोशन यावेळी बघा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चांगलं. ओ काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. बघा रोशन याचं लक्ष नव्हतं. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू होता. भूमीत याला धाव घ्यायची होती आणि अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय राजावली संघाला. रोशन बॅक टू द डगआउट. बघा पहिल्या चेंडूवर मिस अंडरस्टँडिंग झाली आणि अशा प्रकारे धावसंख्या 0 असताना पहिला हादरा बसला राजावली संघाला. रोशन हा डाव्या हाताचा फलंदाज बाद झाला आणि रोशन याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर आपण बघतोय. मैदानाच्या आतमध्ये हिरा डुकले याचं आगमन होते. पिता पुत्राची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. हा क्षण बहुतेक कमी लोकांना बघायला मिळतोय. मी विनंती करीन विजयजी साठवण जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आमच्या समालोचन कक्षामध्ये या. न्यू बॅटर बघतोय नंबर 3 चा फलंदाज हिरा नॉन स्ट्राईकच्या एंडवर. त्याच वेळी आपण बघतोय स्ट्राईकच्या एंडवर भूमित याला बघतोय. भूमित याचा नावाचा बोलबाला राहिलेला आहे. हल्लीच्या कालामध्ये हा फलंदाज खरोखर एक जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. पुढचा चेंडू असेल या षटकामधला. दुसरा चेंडू होता. अप्रतिम डिलिव्हरी मानावी लागेल. पुन्हा एकदा पंचांनी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे बघा. फेअर डिलिव्हरी असेल. निर्धाव चेंडूची सांगता होते. राज साठवण याला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. काही चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवर धावचीच्या रूपाने फलंदाज बाद झाला. दुसरा चेंडू बघतोय निर्णायक चेंडू ठरतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आता मात्र तिसरा चेंडू असेल पहिल्या षटकामधला. सामोरे फलंदाज भूमित याच्यासाठी. फुलटॉस चेंडू होता. बघा फाईन लेगच्या दिशेला क्षेत्र खाली आहे. बघता बघता चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. यस बघा हाईट नो साठी रिव्ह्यू आलेला आहे पुन्हा एकदा. धावसंख्या धावफलकावर 4 धावा लागलेल्या आहेत 1 गड्याच्या मोबदल्यावर. फेअर डिलिव्हरी असेल. यस तिसरा चेंडू हा चौकाराच्या रूपाने येतोय. धावसंख्या धावफलकावर बघितली तर 1/4 अशा धावा आहेत. चेंडू टाकून झालेले 3 पहिल्या षटकामधले. चांगली गोलंदाजी राज साठवण याच्याकडून बघायला मिळते. मागच्या बाजूने आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये कुत्र्यांचा थवा आलेला आहे. स्क्वेअर लग पंच.
वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गतामध्ये आपण बघतोय सरपंच उपसरपंच चषकातला हा महासंग्राम. आजचा फायनलचा दिवस आहे आणि या फायनलच्या दिवसामध्ये आपण बघतोय सेमीफायनल 1 चा हा सामना मैदानाच्या आतमध्ये जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्यापर्यंत लेट जोडले गेले त्यांच्या माहितीनुसार सेमीफायनल क्रमांक 1 फुलटॉस चेंडू, चेंडूला ढकलून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. षटकार येतो आणि षटकाराने संघाची धावसंख्या धाव फलकावर लागली गेली ती म्हणजे 10 धावा. काय जबरदस्त सुरुवात बघायला मिळते. यावेळी धावचीच्या रूपाने पहिला गडी बाद होत झालेला होता, परंतु भूमीत याला जर दुसऱ्या बाजूने बघितलं तर पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. लेग बाईटच्या रूपाने 1 धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 11 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. शेवटचा चेंडू अजूनपर्यंत असेल पहिल्या षटकामधला. आता मात्र हिरा याला आपण बघतोय जो 1 डाऊन साठी खेळायला आलाय. त्याचं कारण की रोशन हा धावचीच्या रूपाने फलंदाज बाद झाला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आपण बघतोय हिरा याला. पहिला चेंडू लगाफ आणि लगांच्या मधून फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जातोय परंतु आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिला जातो. या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावे लागेल. षटक क्रमांक पहिलं संपते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सेमीफायनल 1 च्या सामन्यामध्ये धावसंख्या आहे ती म्हणजे 1/13. राज्यामध्ये नाव घाल साऱ्या राज्यामध्ये नाव घालतय आदिवासी पोरांचा. साऱ्या राज्यामध्ये नाव घालतय आदिवासी पोरांचा. थँक्यू डीजे. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजे प्रफुल्ल साठवण. त्याच्या समोर हे फलंदाज असेल भूमित डुकळे. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी मानावा लागेल बघा. खूप चांगला चेंडू होता. प्रफुल्ल साठवण याचा ऑफ स्टिकवर हा चेंडू होता. पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. दुसऱ्या षटकामधला पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे. प्रफुल्ल रायतम ओव्हर द विकेटचा मारा करेल. 4-5 पावलांचा रणअप. या पुढचा चेंडू आपण बघतोय लॉग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. तर धावसंख्या आपण बघते 15 धावा झालेल्या आहेत. या षटकामधला एकच चेंडू टाकून झालेला आहे. प्रफुल्ल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. फ्री हिट चेंडू असेल. पंचांकडे इशारा केला जातोय. या पुढचा चेंडू बघतो आम्ही मिड विकेटच्या दिशेला गल्लीमध्ये ढकलून दिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते त्या ठिकाणी. चेंडूला हुसलेल फेके येईपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. बघा फ्री हिटचा हा चेंडू होता परंतु फ्री हिटच्या चेंडूचा पुरेपूर फायदा उठवता आला नाही. इथे धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावफलकावरती म्हणजे 16 धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत. प्रफुल्ल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. भूमी त्याच्यासाठी
यापुढचा चेंडू गेलाय निघून मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. गणपत वारगडा लय भारी, गोरगरिबांचा कैवारी. गणपत वारगडा लय भारी, गोरगरिबांचा कैवारी. हुकमाचा एका नाद नाही करायचा वागाचा. थँक्यू डीजे. या षटकार येतो आणि या षटकार आणि संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 22 धावा या धावफलकावर लागलेल्या गेल्यात एक गड्याच्या मोबदल्यावर. प्रफुल्ल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू मागच्या षटकाराचा वन्स मोर बघायला मिळतोय आणि पंच इशारा. बघा षटकार तर आलेलाच आहे या चेंडूवर. साऱ्या राज्यामध्ये नाव गाजतय आदिवासी पोरांचा. साऱ्या राज्यामध्ये नाव गाजतंय आदिवासी पोरांचा. साऱ्या राज्यामध्ये नाव गाजतंय आदिवासी पोरांचा. साऱ्या राज्यामध्ये नाव गाजतंय आदिवासी पोरांचा. नो चेंडू असेल. या चेंडूवर 7 धावा आलेल्या आहेत आणि 7 धावा आल्याच्या नंतर धावसंख्या आपण बघतोय 29 धावा आणि या पुढचा चेंडू पुन्हा एकदा फ्री हिट चेंडू असेल. या चेंडूचा विचार करायला तर ह्या चेंडूवर तुम्ही बाद होऊ शकता ते म्हणजे धावचीच्या रूपाने. प्रफुल्ल साठवण खराब गोलंदाजी मानाव्या लागेल ह्या षटकामध्ये. प्रफुल्ल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा फ्री हिट चेंडू जातोय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. हे मोठ्या दिलाचा दिलवाला आहे आदिवासी समाजाचा रखवाला. षटकार येतोय आणि षटकार आणि संघाची धावसंख्या आता मात्र आपण बघतोय 35 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. भूमित याच्या बॅट मधून निघालेला हा तिसरा षटकार आहे. एक जबरदस्ती फलंदाजी आपल्याला बघायला मिळते भूमित याच्या मार्फत. या दुसऱ्या षटकामध्ये आपण चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होते. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. 2 धावा या चेंडूवर पूर्ण केल्या जात आहेत. अजूनपर्यंत शेवटचा चेंडू असेल या षटकामध्ये. 2 धावा आल्याच्या नंतर संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 37 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. प्रफुल्ल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेला शतरक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण केली गेली. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि पुढच्या षटकामध्ये पुन्हा एकदा स्ट्राईक ही भूमीत जवळ असेल. षटक क्रमांक दुसऱ्या संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर बघतोय 38 धावा या धावफलकावर झालेल्या आहेत. ऐकूया एक सुमधुर गाणं आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊ. नादी लागू नका आमच्या कोणी आम्ही जाती ना आदिवासी. दिसाया साधी मनाने भोळी, दिसाया साधी मनाने भोळी, करू नका आमची मस्करी. थँक्यू डीजे. वैयक्तिक पहिलं संघाचं धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे
38 धावा. रोशन साठवण याला आपण बघतोय वैयक्तिक पहिलं तर संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. सामोरे फलंदाज भूमीत. यावेळी बघतोय आपण बॅटचा कडा घेऊन गेलेला होता चेंडू फाईन लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये होता. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. सॉरी, धाव घेतलेली नाही. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. रोशन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. टिवरी गावचे विद्यमान आपण सरपंच साहेब यांना तुम्ही पाहू शकाल. त्यांच्या या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. मान्य श्री नूतन कुमारजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि टिवरी गावचे ते विद्यमान उपसरपंच साहेब आहेत. आणि निश्चितच आपण पाहतोय सरपंच उपसरपंच चषक 2026. आमच्या कोणी नादी लागू नका आमच्या तर ह्या चेंडूवर षटकार येतोय आणि षटकार आणि संघाची धाव संख्या 44 धावा. एक जबरदस्त फलंदाजी आपल्याला बघायला मिळालेली आहे भूमित डुकले याच्याकडून. धाव संख्या 44 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. जल जंगल जमीन आपली धडकन अशी ओळख आमची दुनियेत. थँक्यू डीजे. आपण बघतोय धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 50 धावा. आणि या 50 धावांचा विचार करायला गेला तर भूमीची योगदान आहे 14 चेंडू मध्ये 44 धावा या भूमीत याच्या नावावर आहेत. म्हणजे 6 धावा कमी आहे हाफ सेंचुरी मधून. बघा 50 धावा या धावफलकावर लावलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये 14 चेंडू मध्ये 44 धावा या भूमीत डुकले याच्या नावावर आहेत. म्हणजे एक फटका दूर आहे हाफ सेंचुरी पूर्ण करण्यासाठी. 44 धावांचं योगदान, एक जबरदस्त फलंदाजी या मैदानामध्ये आपण बघतोय. रोशन साठवण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकाराची हॅट्रिक. यावेळी बघा स्क्वेअर लेगच्या वरून जातोय चेंडू. क्षेत्र खाली आहे. बघता बघता चेंडू गेलाय वन बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 54 धावा झाल्या आणि आता मात्र भूमेची धावसंख्या आहे ती म्हणजे 48 धावा. ये लाल भडक आदिवासी कडक डर नाही कुणाच्या बापाचा. लाल भडक आदिवासी कडक डर नाही कुणाच्या बापाचा. थँक्यू डीजे. धावसंख्या 54 धावा. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे ह्या इनिंग मधला. रोशन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे आता मात्र. बघा 1 चेंडू शिल्लक आहे आणि 2 धावा कमी आहेत हाफ सेंचुरी पूर्ण करण्यासाठी. 48 धावावर नाबाद खेळतोय स्ट्राईकच्या एंडवर भूमीत डुकले. आणि दुसऱ्या बाजूने बघितलं तर 2 चेंडू मध्ये 3 धाव संख्येवर खेळतोय हिरा डुकले. यो हो हो टांगा पलटी घोडा फरार. चेंडू निघून गेलाय सीमारेषे पार. हाफ सेंचुरी पूर्ण करतोय भूमी डुकले आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 संपते आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 60 धावा आणि 61 धावांचं लक्ष्य असेल सेमीफायनल क्रमांक 1 जिंकण्यासाठी. सोनूदेवी स्पोर्ट मांगुर्णीपाडा या संघाला, सॉरी वणूदेवी. एक जबरदस्त फलंदाजी बघायला मिळाली आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. ज्यावेळी 0 धावसंख्या असताना रोशन सारखा फलंदाज बाद झाला त्यावेळी असं वाटत होतं की राजावली संघ अडचणीमध्ये आहे. परंतु दुसऱ्या बाजूने विचार करायला गेला तर भूमीत डुकले काय जबरदस्त खेळी केलेली आहे आपल्या संघासाठी. 54 धावा नाबाद.
बघूया इनिंग ब्रेक झालाय, घेऊया छोटासा डीजे ब्रेक. तुम्ही कुठे जाऊ नका, आम्ही गेलो आणि लगेच आलो. तुम्ही बघत राहा सरपंच उपसरपंच चषकामधला हा सेमीफायनल क्रमांक 1 चा सामना. चला सेमीफायनल 2 आपण टॉस कॅटेगरी करणार आहोत. एका बाजूने संघ आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे न्यू स्टार मढीपाडा, दुसऱ्या बाजूने चिंतामणी क्रिकेट क्लब उमेळा फाटा. दोन संघामध्ये आम्ही करतोय टॉस. नुकताच आपण या ठिकाणी पाहिलं तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झालेला आहे. ग्रुप ग्रामपंचायत टिवरी विद्यमान उपसरपंच साहेब मान्य श्री नूतन कुमारजी भोईर साहेबांना आम्ही विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस आहे तो इथे मात्र संपन्न करूया. निश्चितच सरपंच आणि उपसरपंच साहेबांच्या माध्यमातून हा चषक आपण पाहतोय आणि निश्चितच तुम्ही टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकाल टिवरी गावचे उपसरपंच साहेब मान्य श्री नूतन कुमारजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जातो. हेड असा आवाज आला होता मढीपाडा टीम कडनं आणि हेडच आलेला आहे. एक्सविन टॉस जिंकलेला आहे अक्षय दुमाडा. डिसिजन काय असणार आहे 3 ओव्हरचा मॅच. फिल्डिंग करू आम्ही. निश्चितच फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चिंतामणी स्पोर्ट उमेला फाटा म्हटलं तर मग त्यांनी देखील भरपूर प्रवास करून ते आज या ठिकाणी पोहोचले गेले जवळजवळ सेमीफायनल 2 च्या मॅच मध्ये. फिल्डिंग करताना समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. 30 ते 35. निश्चितच ही आज स्पर्धा आपण पाहतोय आणखी अंतिम टप्प्यामध्ये येऊन राहिली आहे. या स्पर्धेबद्दल काय मत आहे. आयोजन तर खूप सुंदर आहे ना, आम्ही प्रॅक्टिस पण इथेच करतोय. क्या बात आहे. होम ग्राउंड आहे आणि सध्या आपण पाहिलं तर मग चांगला परफॉर्मन्स झालेला आहे तुमच्या टीमचा आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग आजच्या दिवसामध्ये सुपर 4 मध्ये देखील क्वालिफाय झाले आणि इथून मात्र दुसरा सेमीफायनलचा जो मॅच आहे तिथे मात्र एक तिकीट देखील मिळाले गेले. याचं तुम्हाला देखील येतो आम्ही शुभेच्छा. टॉस जिंकलं असतं तर डिसिजन काय घेतलं असतं. आम्ही पण फिल्डिंग घेतली असती. परंतु यावेळेस तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 3 ओव्हरमध्ये साधारणतः किती धावांचा आकडा जो आहे तो क्रॉस करण्याचा प्रयत्न केला जाईल. 35 ते 40. आज काही प्लेइंग एरियामध्ये चेंजेस पाहायला मिळेल की मग कालच्या दिवसामध्ये जो संघ खेळला मंगळवारच्या दिवसामध्ये जो संघ खेळला तोच संघ आजच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळेल. हा 1-2 प्लेयर चेंज होतील. येस तुम्हाला देखील येतो आम्ही शुभेच्छा. मित्रांनो हे होते 2 कर्णधार, त्यांच्या प्रतिक्रिया निश्चितच आपण जाणून घेतल्या. आता मात्र पुन्हा एकदा थेट जाणार आहोत आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे साथी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ राजावली मिस्टर गुरुनाथजी तांडेल. थँक्यू सो मच. डिबेन लाईव्ह कॅमेरामॅन मिस्टर जयेश मागेला. तुझी माझी जमली चोरी माझे भरली करीन पाय गो. तुझी माझी जमली चोरी माझे भरली करीन पाय गो. तुझी माझी जमली चोरी माझे भरली करीन पाय गो. तुझी माझी जमली चोरी माझे भरली करीन पाय गो. भरली करीन बायको भरली करीन बाय. भरली करीन बाय गो, भरली करीन बाय. सरग्याची टोपी तुझे माथ्यावर हाय गो. सरग्याची टोपी तुझे माथ्यावर. थँक्यू डीजे. तर भूमित डुकले याच्यासाठी ते पारितोषिक आलेलं आहे. माननीय श्री जगदीश पाटील दीपेश फाउंडेशन यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक भूमित डुकले याच्यासाठी आलेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक आभार मानतोय. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला सुरुवात होते. जयेश याला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू बॅटचा कडा घेऊन गेलेला की काय बघूया. हो यस पहिला गडी बाद होतोय. तुझी चांदाव भरली करीन बाय तू उभी बनावं. नजर तुझी चांदावं. फुलाचा गजरा शोभे मध्यावर पदर पुरे वाऱ्यावर. फुलांचा गजरा शोभे मथ्यावर. पदर उडे वाऱ्यावर. कोणी नवरा बरागे बाय. बरागे बाय. नवऱ्याच्या टोपल्या घरागे बाय. नवऱ्याच्या टोपल्या घरागे बाय. तुझी नकवा बरागे बाय. घरागे बाय. हे मावऱ्याच्या टोपल्या घरागे बाय. नवऱ्याच्या टोपल्या घरागे बाय. हे टिमक्याची चोली बाय रंगान फुलैली.
थँक्यू डीजे. इथे भूमेश डुकलेसाठी पारितोषिक आलेलं आहे 1000 रुपयाचं पारितोषिक. माननीय श्री जगदीश पाटील दीपेश फाउंडेशन यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. जी हाफ सेंचुरी पूर्ण केली आणि जे षटकार मारले त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर पहिला गडी बाद होतोय. धावसंख्या 0 असताना न्यू बॅटर आपण बघतोय राजेश साठवण मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. जयेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. निर्धाव चेंडूची सांगता होते. चेंडूला हुसलेल फेके येईपर्यंत एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या आपण बघतोय 1 धाव 61 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या आहे ती म्हणजे 1 बाद 1. जयेश मोकाशी पहिल्या षटकामधले 3 चेंडू एक जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. या पुढचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. भूमीत आहे त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. हाईट कमी पडली. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. षटकार येते. षटकाराने संघाची धावसंख्या 7 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. पुन्हा एकदा बघा बॅटचा आकडा घेऊन जातोय यष्टीरक्षक येतोय त्या ठिकाणी. पुन्हा एकदा विकेटचा पतंग बघायला मिळते आपल्याला. या षटकामधला दुसरा विकेट. चले मित्रा लगीन हाय इसका नाही तर एकलाच जाय. थांब थांब मित्रा घालून दे बूट काय रे करू माझ्या पाटेल सूट. तसा बिसा चल ना अरे लग्नात पोरीले नांगायचा. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकामधला. धावसंख्या धावफलकावर बघायला गेलो तर 2 बाद 7 अशा धावा ह्या धावफलकावर आहेत. स्लो डिलिव्हरी. स्लो चेंडू टाकून फसवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये यशस्वी होतोय जयेश सारखा गोलंदाज. षटक क्रमांक पहिलं संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 100 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 2 बाद 7 धावा. थँक्यू डीजे. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय विजय मोकाशी याला. 4-5 फावलांचा रनअप असेल. राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. पहिला चेंडू पुन्हा एकदा बॅटचा कडा घेऊन जातोय चेंडू. शतरक्षक आहे त्या ठिकाणी. आउटफील्ड फास्ट आहे. आणि या चेंडूवर 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या 9 धावा. विजय मोकाशी याचा जर विचार करायला गेला तर कालच्या सामन्यामध्ये एका षटकामध्ये 17 धावेची गरज असताना असं वाटत होतं की राजावली संघ या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये विजय होईल किंवा पराजय होईल. परंतु खरोखरच संकट मोचन सारखा एक बाजूने आपण बघायला गेलो विजय मोकाशी हा फलंदाजी करत होता. नावग्या 6 चेंडूमध्ये 17 धावेची गरज होती आणि त्या 17 धावा ज्या फलंदाजाने आपण बघतोय विजय करून दिला होता आपल्या संघासाठी तो गोलंदाज आपण बघतोय विजय मोकाशी. या पुढचा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर. यास पंच दर्शवितात की हा चेंडू वाईड चेंडू असेल. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 22 धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत.
पुढचा चेंडू यॉर्क करण्याच्या प्रयत्नात लॉकअपच्या दिशेला खेळून काढलाय चेंडू. यस, सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. चौकार येतो आणि चौकार आणि संघाची धावसंख्या 16 धावा ह्या धावफलकावर लागलेल्या आहेत. हो हो, काय फटका केलाय. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. षटकार येतोय आणि षटकार आणि संघाची धावसंख्या 22 धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत. विजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यॉर्क करण्याच्या प्रयत्नात बॉल जाते मिड विकेटच्या दिशेला. 2 षटरक्षक आहेत, परंतु 2 षटरक्षकांना बेधून चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. षटकार आल्याच्या नंतर लगेच बॅक टू बॅक चौकार आलेला आहे, म्हणजे 2 चेंडूवर तब्बल 10 धावा आलेल्या आहेत. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावरला बघायला गेलं तर 26 धावा 2 गड्याच्या मोबदल्यावर. या 3 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा मोजतोय विजय सारखा गोलंदाज. धावसंख्या 32 धावा. तर बघा, ह्या षटकामध्ये तब्बल 25 धावा मोजतोय विजय सारखा एक गोलंदाज. आणि अशा प्रकारे 100 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 32 धावा. 6 चेंडू असतील आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 29 धावेची गरज आहे. 6 चेंडू 29 धावेची गरज. वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक टाकण्यासाठी भूमी त्याला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस चेंडू होता स्क्वेअर लेगच्या दिशेला. दोन धावा आलेल्या आहेत या चेंडूवर. 2 धावेने संघाची धावसंख्या 34 धावा. पाच चेंडू 27 धावेची गरज. 5 चेंडू आणि 27 धावा. पुढचा चेंडू मिड विकेटच्या दिशेला. हवेत चेंडू बघू, क्षेत्ररक्षक येतो त्याच्या खाली आणि 1 धाव. धावसंख्या 35. आता मात्र राजेश साठवण याला आपण बघतो स्ट्राईकच्या एंडवर. खूप चांगली फलंदाजी केली. आता मात्र चांगली गोलंदाजी म्हणजे एक ऑलराऊंडरची भूमिका अदा करताना आपण बघतोय भूमी डुकले याला. धावा नाबाद आणि आता मात्र गोलंदाजी करताना 3 चेंडू मध्ये 3 धावा मोजतोय. या पुढचा चेंडू आपण बघतोय फाईन लेगच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव या चेंडूवर. 1 धावेने धावसंख्या 36 धावा. नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण बघतोय आई मर्दवी राजावली ए संघ. या पुढचा चेंडू बघा, विकेटचं पतंग झालेलं आहे. एक जबरदस्त कामगिरी आपण बघतोय राजावली संघाकडून या सेमीफायनल नंबर 1 च्या सामन्यामध्ये. गर्दीवरी साले फिरावा जाऊ चल डोंगर दरी. साले फिरावा जाऊ चल डोंगर दरी. करू
शेवटचा चेंडू असेल ह्या इनिंग मधला. धावसंख्या 36 धावा. आणि अशा प्रकारे या सामन्यामध्ये विजयी संपादन करतोय आई मरुदेवी राजावली संघ. फायनल मध्ये प्रवेश करतोय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. एक जबरदस्त चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये कालच्या दिवसामध्ये ह्या संघाने केलेली आहे. आणि अशा प्रकारे फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरतोय आई मरुदेवी राजावली. आणि या सामन्याचा मेन ऑफ द मॅच ठरतोय. सतरा चेंडू मध्ये तब्बल 54 धावा नाबाद इनिंग खेळणारा भूमी डुकले हा ठरतोय या सामन्याचा मेन